चाललं मग आता टाइमपास न करू ना, करणं मला खुश. तू रोजच आहे बा असं टाइमपासच करतो तू. हा, खुश करतच नाही मला तू. हा कमले मध्ये 2 रट्टी शिल्लक मारा ना, मग मी कसं तुम्हाला खुश ठेवतो. एवढं मारत असते का कोणी बदा बदा? तुमच्यासारखं बेसरमीनं कोणी पाहिलं नाही बापा. एवढं मला झोळड्या बी माईकून अपेक्षा ठेवता. ये माझोड बस माझोड, ते काय आहे बापा हे? आता कसं आहे, संसार जागा होतच असतात गोष्टी मागं पुढं. मला राग आलता आता म्हणून 2 रट्टे मारले, पण आता विषय नाही तो. आता आपला कार्यक्रम. चालणं नाटकं करू नको वा. तुली तेच पाहिजे, मुली तेच पाहिजे. आपण जोडकासाठी येलो, त्याच्यासाठीच येलो. मला लाख माहित आहे जोडकासाठी येत असतात तर. पण तुम्हाला आज माझ्या मारायची काही गरज होती काय? किती मारलं तुम्ही ना मला. म्हणजे वावरातून पळत पळत आलेले मी. काही वाटते का जराची? तो विषय काढू नको बरं. तो विषय बंद कर आता. झालं ते झालं. आता माझ्यानं गलती झाली, पण आता कसं आहे, आता पुढचं पाहू ना आपण. एक तर कसं मग पार सरली की मग म्हणशील चला मग करू. कसं आहे, पावरचं काम आहे. चालणं लवकर. मा कसं मन असं झुरून राहिलं, तू ते मागच्या गोष्टी उकरून काढली. मला मारलं आणि मला हे केलं. होतच असते ते. चालणं झटकनी. काय झटकनी? काय कुठे चालतात झटकनी बापा? हेच हे आहे ना, रोज 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 माझी जीव कावते बापा. किती 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 सोसू मी. तुमचा जीव काही कावत नाही बापा. तुम्हाला रोज 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 तेच पाहिजे. किती जोर आहे काय सांगा बापा तुमच्या अंगात. तुमचं तर बापा मनही भरत नाही ना. काय खाता असं काय माहित बापा. आम्हाला काही माहितच नाही बापा तुमचं हे असे रंगेल धंदे. काहीच खात नाही मी. तू दिसली की नाही मला कसं राहावंच वाटत नाही. मला पाहिजेच. हाव असा विषय आहे ना माया. गोंड्या गुटींना चालणं लवकर झटकनी पटकनी करून घेऊन मग असं आपल्या गप्पा चालू. का खरं विचारू का तुम्हाला आता मनापासून? तुमचं खरं सांगा ना, मनापासून सांगा तुम्ही. तुमचं जीवार येत नाही का रोज 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 तेच ते? दिवसातून 2 खेप ते बी एवढं असते का काही? काही जीवार फिवार येत नाही माया. तू आता टाइमपास करू नको. टाइमपास नको करू ना. टाइमपास अशी करतो तू. मग मा मस्त होते गरम. मग मी कुकडचा राग कुकडे काढत असतो. हा सांगतो मग मी तुले. बेकार आहो मी. तुला डार्लिंग असं करू नको. तू टाइमपास नको करू ना. गप्पा नको मारू ना. अदलोक तर झालं असतं. अजून ते लेकरू उठलं की अजून घर होईन. पाय आवाज आला की त्याचा. पाय ब मला माहितच होतं ना, तो गोंडा जास्त झोपत नाही. काही कल्ला करतील तो मधात. त्याला झोका दिला जरासं, त्याच्या बसलं की मग डबल झपते तो. असं करते ना तो, मला माहित आहे. म्हणून म्हणणं झटकनी पटकनी सायाचं जिकडल्या तिकडे. 5 मिनिटाचं काम आहे. पण तू कसं गप्पा गप्पा टाइमपास टाइमपास. याच्यातच झालो फक्त सारा टाइम माया. घेणं ना देणं. सरलं राहिली माझी इच्छा. हो बापा, माझ्या जीवार येते व तेच ते. तुम्हाला कसं समजत नाही व कसं समजून घेत नाही तुम्ही मले? जरासं काही माया बी ऐकत जा ना बापा. बायको आहे ना मी तुमची. मला तर तुम्ही असेच नाही हे करता बाच्या कोणा दाखवता. जीवार येते काय जीवार येते होती या. काय बाहेर बाया आनंदानं करतात. हे बाई जीवार येते करते. माझी इच्छाच पुरी करत नाही तू. मी कासाठी केलं. आता इले बसला की ना आता बदलायला. ही जीव गोड गोड बोलून काही फायदा नाही. इले कसा जबरदस्तीचाच मार पाहिजे आता. बाबा हे अजून नका करू ना बाबा. काय दाबता का म्हणे? दाबता काय? सोळा ना बाबा, सोळा ना. हे चांगलं नाही ना असं. सोळा ना बाबा. मग तुला 100 खेप सांगितलं. चाल लवकर चाल. माझी गाडी तसं तयार आहे, पण तू गाडीत बसायला तयारच नाही. मग आता काय करू सांग? आता दाबल्याची उभं आहे नव्हता. मग आता होऊ दे आता जमके. कल्ला करू नको आता. मुकाड्यानं राह. बुडलाय बेकार आहे बाबा. डेंजर आहे ना. नाही म्हटलं तरी बाबा जबरदस्ती करते थेट ग. थांब ना गडबड नको करू ना बाबा. चुप. सोळा ना बाबा, सोळा ना. का दाबून राहिले तुम्ही मले? वजन का तुमचं कमी आहे का बाबा? भार. थांब ना एवढ्या वजन काय होते बा. थांब ना बाबा. वाय नको करू ना. थांब ना बाबा 2 मिनिटं का. पोरग उठून राहिलं तिकडे. कल्ला करून राहिलं. चुप बस. सांगा काही लाज आहे का? लेकरू ओटी टाकून दिलं काही तमाशा लावला करून. येईन सांगा. निको बेसरोमात की नाही हे. निको बेसरोमात रे भाऊ. हो बाबा कसं? थांबा ना जरा शिक बापा. एवढी घाई होतो तुम्हाला? एवढी घाई का बापा? आपण घरीच असतो ना बापा. कुठे जाणे लागत ना आपल्याला. आरामशीर जरा थांब ना बा. आरामशीर करता. अजून तो गोंड्या उठल्या तर अजून घाई होईन ना. फालतू टाइमपास न करू ना. चुप बस ना. मुकड्यानं होऊ दे ना दणका.
काही लाज आहे का? अति बाहेर आवाज येऊन राहिला. दोघंही नवरा बायको लाज नाही सायले लेकरू दिलं बाहेर डावून. डॅन्या काय लावलं रे हे? हा पायरी आवाज देते का आपले? कोणीतरी आलं बाई, कोणीतरी आलं ना बापा. सरकारला लवकर उठा ना बापा. बाहेरून आवाज देऊ राहिला, कोणी आवाज नाही दिला तर धसं अंदर येईन ना बा. कोणी पाहिजे ना आपल्याला असं. कोणी येत न अंदर दरवाजा राहिला ना. मी कल्ला नको करून आता चुप राहीना. त्याला आवाज गेला म्हणून तर तो आला आवाज देऊन राहिला. चुपचाप पडेलच तो दिसत काले. पण तू ऐकतच नाही ना. कल्लाच मोठी कलतो कलमा. तुला कलमा येते जास्त. पायरी किती बेसरमत सायचे. बुड काय बय केला रे बुहाड्यानी. लयच लेखा चालू आहे रे बापा हा. सांगा लेकराली बाहेर टाकतात अंदर शाळा भरतात. सांगा काय लाजात येईल. बाबा उठा ना. आपण बोलू राहिलो अंदर बापा. तू बाहेर ऐकत असेल ना. कोण उभा आहे तर चला लवकर उठा ना बापा. अशी नका करू ना. पच्ची करता का आपली लोकांच्या देखत? लोक काय म्हणतील, काय विचार करतील? कोणी विचार करत नाही. चाललो 2 मिनिटाचं काम झालं ना. आता झालं. चुप राही ना बघतो. तू सांगतो ना चुप राही ना. होऊ दे ना आता दंका. चुप बस. पाहिले का किती कावरेलात रे बा. हे कावरेल कुत्र्यापेक्षा बेकार कामाला का दिवस नाही पाहिलं काय नाही. रात्रीचे खेळ असतात दिवसाच लावले. हे बुड मला काय खाते काय माहिती काच. सायाचं याचा मस्त चॅनल जमून राहिला. मी बसलो सोयदोटी. पा किती बेकार आहे तर. गडे हो या ना बाई या ना रे. हा गोंड्या लढून राहिला ना इकडे. काय सत्यानाश लावला करणं तुम्ही ना. काही अक्कल की तुम्हाला. दिवस जाय ना रात नाही झाली ना. दिवसा बी सुरू. काही लाजा वाटतात तुम्हाला. जसे काही नाही पूर्ण आहे तुम्ही डंगरे जाणं. बापा आलं ना बापा. कोणीतरी आलं ना बापा. चला उठा लवकर. तो गोंडा उठला बापा. कुकू करू राहिला ना. आवाज येऊन राहिला त्याचा बी. झालं चाल आता झालं. कोण आहे तो सायचा मला पाहू दे बरं. असे नडदा मुदा होलं सारं. घाई सारं झालं. थांब चाल आता कोण आहे काही लाजागीज आहेत की नाही तुम्हाला काही. दिवस नाही पाहिनं काही नाही सुरू. आवाज येऊन राहिला सारा बाई. बेश्रमच झाले गळवणी काय दोघं बी तुम्ही. जसे काही नाही टूर नाही बा तुम्ही. लाजा वाटेल बाई तुम्हाला. डोंगरी आहे ना तुम्ही. तुला कोणी सांगितलं रेट याचा? त्याला मोठा आला खरं हिव्याचा खिवा करून टाकला आमचा. घेणं देणं आम्ही काय करू आमच्या घरामध्ये. तुला काय करावं लागते? सबरे धंदे येतात गळ्या तुले. घेणं देणं येत असतात तू अडीचा तोंड पाहिले आमचं. आला गाव माहिती. काही खरं नाही बाबा. काही खरं नाही गमले. डंगर तर तोंड दाखवायला जागा नाही ठेवत बाबा कोणाले. अशी अवस्था केली बाई. रे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. आला का आला कर चले का. काम पडलं की लेकरू माझं देतं आणि शाळा तू भरवत. हे पोरग किती लढून राहिलं अटीसा. याची चिंता नाही काही नाही. लेकाईले नुसतं कार्यक्रम. कुठे लढून राहिलं रे. कुठे लढून राहिला. काहीच काही बोलतले का. झपेल आहे तो. आम्ही काही करू आमच्या घरामध्ये. तुला काय करावं लागते. इव्याचा खिवा करायला आला का अटीसा. घेणं देणं. चुप बसा ना बापा. चुप बसा ना. कसारा गावाने माझं आणता आता. त्यानं पायदन बापा पकडलं ना आपल्याला. चुप बसा तुम्ही आता. काही बोलू नका. मी त्याला घेऊन जातो तिकडे. तू इकडे गोंड्याला बा. चाल बरं तू तिकडे चाल बरं. चाल अडीसा नको बडबड करू फालतू. घेणं दे ना म्हणून राहिला. तिकडे चाल. काही लाज वाटते का तुली. दिवसा ढवळ्या कायचं काही करत राहायचं बावा. चारे बा तिकडे चाल तू. लेका म्हणतात येत राहतो लेका. घेणं देणं लेका तू. कधी लेका आडीच टांग टाकतं लेका. बा होऊ देत नाही काही नाही. ते एक तर कमली मेळ नाही येऊ देत बाबा. इकून तिकून मेळ आणतो मी गोळगाळ बोलून. तू ते येत आला म्हणतातच. हे इथल्या का. अरे पण तुला काही लाज आहे का बेसरोमा. लेकरू आहे बाई रुपोळी. छायाचे तुम्ही शाळा भरवता अंदर. लाज वाटायला पाहिजे बा जरा शिक तुम्हाला जण मोनाची. काही खरं नाही बाई. पचका झाला कमली. ते पचका झाला. तर हे डंगर हे बुडा माझून करत राहता. सारा गावात काय बॉम्ब करते का काय सांगा. तरी मी या डंगऱ्याला नाही म्हणू बरं. पण हे बी कसं डंगर दोन दोरानं आवरत नाही ना. त्याची झानते. मीच मोठा म्हणते. तर काय करू बाबा आता. आपलं चालत नाही त्याच्या पुढे. हो गड्या पांडू. अरे थांब ना रे गड्या. थांब ना. मागं येऊन राहिला का. हो गड्या थांब ना. हो वा ऐकणार रे. हो ऐक ना. रे काय मागं येऊन राहिला तू. हो गड्या आमचं कोणाला सांगशील बाबा. आता कसा सांगू नको कोणाला. माझून नको करू बा. सारा गाठ नाही पचका करशी. डॅनी उडान बोडी चिटकेल होती. आवाज येत जाय. सांगू नको कोणाले. अरे लाज वाटेल पाहिजे तुले का. दिवसा ढवळ्या चिटकत. पण ते बी मोठ्या ना. नाही रे बा ते आपल्याला सांगू नको. मा तोंडावर निघलं तर मग ते आपल्याला माहित नाही. आता गड्या बाबूराव गोटच ना घेन. आला चौथ केला देव. अशी परिस्थिती आहे ते. म्हणून कसं ते गडबड झाली ना. नाही तर मग आपल्या रात्रीच असते. दिवसा काहीच नसते ना.
कोणाला फक्त सांगू नको, तू पचका नको करू. सारे लोक हसतील रे मले. तर सारे लोक हसतील, बिन हसायची जात वाटते तुम्हाला या वयात लेकर झाल्यावर. हा, मले फक्त थापीवर ठेवता पण तुम्ही मजा मारता. अरे बाबा, तू एक काम जमून देतो मी, पण कसं आहे माझं नको फक्त, कोणाला सांगू नको तू. हा, कसं कोणाकडे गोष्ट लीक नाही झाली पाहिजे. हा, एवढं फक्त भान ठेवतो. काय लीक करू नको म्हणतं, साऱ्या गावाची मजा तू मारून राहिला का, आणि आम्हाला ठेवून राहिला कोल्डन म्हणतो. लोकांना सांगू नको. नाही रे बा, मी तर सांगेन रे बा. नाही रे बा, जे पाहिलं ते तर सांगतोच मी आता. नाही नाही, तुम्हाला तोंड चूप नाही राहत. काय म्हणतो, तू शाळा जमवतो ना मी, टेन्शन न घेऊ ना. तुला तेच पाहिजे ना, ते भेटून जाईन ना तुला. फक्त कसं गावात माझं नको, कोणाला सांगू नको. हा, कसं आमचा खेळ चालू होता म्हणून. बरोबर नाही सांगत, पण मग आपली शाळा जमवतो कुठे सांग लवकर. हा, तुझ्यासारखा मेळ आला पाहिजे आपला. हा ना, लावतो ना ते मेळ लावतो मी, गुंफीकडे लावतो. हा, फक्त कसं आपली गोट नाही लीक झाली पाहिजे, कोणाला सांगू नको. फक्त माझं नको करू. पहिलीच तर गावातले लोक खालून वरून पाहतात मले. बरोबर, तू कोणाकडे लाईन ला, पण 1-2 दिवसात लाईन ला. पण का रे, तुला काऊन नाही लाज वाटत रे? हा, दिवसा ढवळेले का कार्यक्रम? हा, बायको जाईन तुझी रात पडेल आहे ना, पुरी रात गाजवा, लेकराला बाई ठेवता लेकू, आणि अंदर जाऊन शाळा भरता. ते बी मोठ्या मोठ्यानं आवाज. अरे झाली माझ्यानं गलती बाबा, आता गलती गफुलतीत झालं माझ्यानं. ते आता कसं आहे, लई दिवसाचं नव्हतं ते, आता कोरोनावर आलं काम तर मग झालं ते. आता जाऊ दे आता. आता मला माहित आहे का आवाज येते म्हणून खोपडीतून बाहेर. हा, गलती झाली म्हणते. बरं की नाही, मी आलो तर तिचा, पण मी आज ऐकलं, दुसरा जर कोणी आला असता तर त्याला साधा गावात बोंबाटा केला असता, रेकॉर्डिंग केली असती बाबू तुमची. हा हू आ हूची. हा, एवढं असते रे काहीच काही पागला. आणि बरं झालं बा, दुसरा कोणी आला नाही, तू झाला समजदार माणूस आहे, आपला दोस्ताना आहे. तर कसं आहे, तुझी लाईन मी तिकडे शेटिंग लावून देतो. फक्त कसं कोणाला कसं सांगू नको, तू लीक नको करू. हा, वरून म्हणते तू बिनला बरे झाले गडे ते आले. लाज नाही वाटत का तुले, उसकले करू बाई, तू शाळा जमवून राहिला हंद. हा, आणि वरून म्हणतो मले म्हणतो शाळा जमवून देत. तू मला नाही पाहिजे, तू शाळा फेडा मला नको सांगू दे. मी त्यासारखा लोफर नाही आहे बापा. हा, तुले का काही धंदे करत राहतो. अरे बा, तुला नाही शाळा पाहिजे तर नको भरू, पण कसं कोणाला सांगू नको, माझं नको करू. फक्त हात जोडून विनंती आहे. हा, कोण आहे, फक्त लीक नाही झाली पाहिजे गोष्ट, कोणाला गेली नाही पाहिजे. नाही तर आम्हाला जीव द्यायला लागेल रे भाऊ, माझं झालं तर. सांगत नाही ना गड्या, मी कोणालाच नाही सांगत ना बेबा. मी का सांगा रिकामा आहो का? तू खाल चर्चा करू. फक्त आता कसं सांभाळून दिवसा ढवड्या नको करत तो कार्यक्रम, संध्याकाळी करत जा रात्री 12 वाजल्यानंतर. चालते जा, सकाळी 6 वाजत लो. पण नाही, तुला तर दिवसाच येते इच्छा. हा, डोक्सना फॉक्सले का तुली. ते कसं काम आहे माहिती आहे का, ढेने अकदली गायन काठे खाय मला भेटते, कुत्र्याला भेटते. तुझीच बायको आहे, तुलाच भेटणार आहे कोदी बी. हा, उठला सुटलं की चालला. हा, मला पाहिजे. जाऊ दे, आता ते झालं. पण आता मी याच्या पुढे लक्ष ठेवीन. आता नाही सकाळी बाबा, आता रात्री होत जाईन. फक्त कोणाला सांगू नको तू कार्यक्रम. मी न पाहिलं म्हणून माझं नव्हतं असं तसं उडी कल्ला करी, असं नको सांगतो कोणाला. नाही, मी काही सांगत नाही. चाल मग ये तुम्ही. हा, ये. मी काय नाही का बिना सांगायचं राहणार का? बंद जात माझं करतो, बंदेली सांगतो. थांब, पहिले उखेल जाऊन सांगतो. यशी शिवदेगडा शाळा इठ्ठलला माझी. अरे बा, याले केला बा चूप. चाल बा आता, चाल आता कुंबली काय म्हणते पाहू बाबा. हा बाबा, याचं तोंड केलं बंद आता. चाल कमली जो लगा आपत आली ते रे बाबा. हे दिवसा ढवड्या काही कार्यक्रम नाही करायला, रोज 12 तेच करायला पुरते रे भाऊ. नाही बा, दिवसा कोणी बी येते लगा घरी मोत. हे असं तमाशा होते माणसाला, इज्जतचा कचरा होते याच्या. उघड्या उखा हाड्याने तर काही बेकार बा दिवसात सुरू होते रे बाबा. बेकार राहिले का तो. आता काय केलं बा डाण्या, नवीन पराक्रम काय झालं रे बा. अरे बाबा, नवीन पराक्रम. अरे बाबा, कमली चिटकेल होता तो घरात, पण मी तेवढ्यात गेलो बाबा त्या दारी. मोठ्या आवाज न रे बा, बेकार लेखा काही सुतच नाही लेखा. दिवसा ढवळ्या काहीच काही लेखा कार्यक्रम. काय लाज वाटते त्या डॅनियले बाप्पा. ते का आजचं आहे का रे बा. आजचं नाही, कधी बी आहे ते. त्याला काही सुतच नाही डॅनियले. आली लहर तर केला कहर, असं काम आहे त्या डॅन्याचं. दिली बायको बाबू, हे असतं कारनाम्यात मारली त्यानं. एवढा त्रास होता ह्याचा. उठला सुटला की चालला, आठवण आली की चालला. बिचारी हाल झाले. कचकनी मेली. त्याचा त्रासच एवढा होता या डॅनेचा. पहिले तर लय बेकार होता, आता तरी डंगरा झाला तो, म्हणून बस थोडासा थंड आहे. बापा, काहीच लाज नाही वाटत ना बापा त्याला रे उखा. अरे मी गेलो तर मोठ्या आवाज. सांगा आता काय धंदा आहे, काय वय आहे का, हे काहीच काही करायचं.
पहिलेच तर एक लेकरू काढलेलं का त्याच वागवायची म्हणजे परिस्थिती नाही तुमची. त्याला पालन पोषण करू शकत नाही तुम्ही, चालले लोक कार्यक्रम करायला. लाज वाटते डॅनियल काय? आज आणि त्या डॅनियल अरे पुरी केलाय त्यानं बाजारात. अरे 40 एकर जमीन गेली ना मावा त्याची, फक्त या लुगड्यात गेली ना. त्याचा नथ्या गोटच नाही घेत. वय 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 करते. काय खाते काय माहित सायाचा. बेकार आहे तो डॅनिया. तू फक्त आजच पाहिला, मी तर त्या लहानपणापासून पाहून राहिलो. थै थै वय वयच करते ना त्याचा. अरे बाबा माझ्या ना ऐकल्याने जाय रे बाबा. लईच त्रास आहे होत्या कमलीले. बेकार आहे हा. एकदा धरले की सोडतच नाही. बेशी कशीच करे ते. अख्खी सुटी म्या बाहेरून आवाज द्यायला वेळा काय चालू आहे. तर सोडलं त्यानं, नाही बस मेलती आज कमली. गेलता जीवले का त्याच्याच पॉवरफुल आहे भूत डॅनी. बेकार आहे बाबा. काय खाते काय नाही सायाचा. बेकार. अरे बेकार आहे तू. त्याला निर्लज्जम सदा सुखी आहे तो. लाजच नाही झाला त्याला नुसतं तेच पाहिजे. नुसतं चिटका चिटकी. आय लव्ह यू डार्लिंग डार्लिंग मुका मुका. त्याला तो धंदा जिंदगीत तेच कमवलं त्यानं. फक्त दुसरं काहीच कमवलं नाही. इस्टेट कमवलं ना, घर ना दार ना काही ना काही. हाय उघड्यावर तर उघड्यावरच. बाईचा नाद असल्यावर माणूस काय सुधारणार आहे का भाऊ? असा नाद असला तर काय बापा एवढा चावड धंदा. या वयात बी पांडे झाले ना आपली, तरी हाय शोक आपल्याले. तसंच आहे ते. का रे या वयामध्ये आपल्याला आठवण येत नाही लेवानी. ह्याला कशी काय आठवण येतो शिंद्रे? बा आपल्या अंगात सहनशीलता. हा कुत्र्याचा खायला रे मला भेटते, कुत्र्याला भेटते. मागच्या जन्मात हा नक्की म्हणजे सांगतो गोदत अशी. नाही तर डुक्कर फुक्कर काही ना काही अशी. म्हणून तर एवढी पावर आहे याच्यात. जनावरासारखाच आहे. नाही रे बापा याच्यापेक्षा जनावर बरोबर. पण हा नाही बरोबर. लय मूर्ख माणूस आहे रे बापा. हा बोगस आहे. हा बोगस. लय लफडेखोर आहे बापा. असा माणूस नाही पाहिला बा मी. काय म्हणतो? अरे बापा बुडे बा तुमच्या गडीचं काही बय केला हा बापा डॅनी बुडा. बापा रे आता काय केलं रे बापा डॅनी? नवीन किस्ता काय आहे? काय आहे बापा बुड्यासारखा खतरनाक माणूस कोणी पॉवरची चॉकलेट आहे लादी बुडा रोज. बुडीला पाहिजे म्हणताय. रोज सांगते मुले, रोज 100 रुपये देते माझोय आणि रोज आणते. काय असते रे? काय असते ते? अरे बाबा तेच आहे ना ते. पोपट बोलता करा लागते की नाही, त्यासाठी आहे ते चॉकलेट. पॉवर जनरेट करते ते चॉकलेट. ते चॉकलेट सांगते तो बुडा. उतरील्या गाड्याने तर लयच पुढे पोहोचला रे बापा. लयच बोडी चीज आहे रे बा. हे तर उखा बेकार आहे रे हा तर. कुठल्या कुठे जाऊन पोहोचला बा आपल्याला माहिती ठाऊक नाही काही लेका. काले काल्या तू बी आणतच लेका त्याला. काय लेका त्याला सूत नाही ना. आणत नव्हता जो अशा वस्तू त्यासाठी फालतू. बाबा तो बुडा मागच लागते. घेऊन येजो गडा, घेऊन येजो गडा. चालला तर घेऊन येजो. मला सांगते ना तो बुडा. मग आता काय करू? आणत लागते बा. जबरदस्ती मस्त की मारते तो बुडा. आता आणत नव्हता तू दे बाबा. अशाच जर वस्तू आणत राहायची, इंच पावरची चॉकलेट आणत राहायची तर त्या कोंबलीचा जीव जाईन रे तिकडे. आणत नव्हता तू ते काहीच काही. आता मला काय करावं लागते बाबा? सांगते तर आणतो. चला मग मित्र, उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.